एक विवाहित जोडपं मुंबईच्या मेघवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतं. तिथं जाऊन ते तक्रार दाखल करतात की त्यांच्या 15 महिन्याच्या बाळाचं अपहरण झालं आहे. पण पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली की या जोडप्यानेच त्यांच्या मुलाची हत्या केली आहे. तर तक्रार करणारं जोडपं हे पती पत्नी नसून प्रेमी युगुल आहेत. हत्या झालेलं बाळ हे महिलेच्या आणि तिच्या काकाच्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेलं आहे. नेमकं काय आहे प्रकरण, चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर आपण अजूनही आपल्या मराठी क्राईम डायरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या आणि शेजारील घंटी नक्की दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती आलेला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर चला सुरुवात करूयात. तक्रार करणारी जी महिला आहे तिचं नाव रिंकी आहे आणि मुळात ती ओडिशाची रहिवाशी आहे. रिंकीचं अगोदरपासूनच लग्न झालेलं होतं, ज्यात तिला एक मुलगा झाला होता. पण काही काळानंतर तिनं आपल्या पतीला सोडलं होतं. तर अशातच तिच्या पहिल्या मुलाला सुद्धा तिनं सोडलेलं होतं. यानंतर रिंकी आपल्या माहेरी राहू लागली. तिथं तिच्या काकासोबत अनैतिक संबंध सुरू झाले. रिंकीचे तिच्या काकासोबत शरीर संबंध सुद्धा होऊ लागले होते. यामध्येच रिंकी गर्भवती झाली. यामुळे मोठा पंचनामा झाला. प्रकरण गावच्या पंचायतपर्यंत पोहोचले. पंचायतने असा निर्णय दिला की या काकाला रिंकीसोबत लग्नच करावे लागेल. पण या घटनेनंतर रिंकीचा काका फरार झालेला होता. यानंतर रिंकीने एका मुलाला जन्म दिला. या दरम्यान रिंकीची ओळख राजेशशी झाली होती. राजेश हा सुद्धा विवाहित असून दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले आणि मग यानंतर दोघे पळून मुंबईला आले. रिंकीचं पहिलं मूल सोबत असणं राजेशला आवडत नव्हतं. त्यामुळे राजेशनं 15 महिन्याच्या बाळाच्या तोंडावर व छातीवर जोरदार वार करून त्याचा खून केला. यावेळी रिंकी तिथंच उपस्थित होती. यानंतर बाळाचा मृतदेह नाल्याच्या गटारात फेकून देण्यात आला. यानंतर दोघांनी मिळून पोलीस स्टेशनला जाऊन खोटी जबानी दिली की त्यांच्या बाळाचं अपहरण झालेलं आहे. पण पोलिसांना दोघांच्या बोलण्यावर संशय येत होता. पोलिसांनी जेव्हा सक्तीने दोघांना विचारणा केली तेव्हा दोघांनीही आपलं तोंड उघडलं आणि जे काय खरं आहे ते सांगितलं आणि आपला गुन्हा कबूल केला. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.